दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील तृषांत भाटकर व युवकांच्या सतर्कतेमुळे शुक्रवारी मध्यरात्री उशिराच्या सुमारास हा सगळा धक्कादायक व संतापजनक प्रकार समोर आला आहे। आंजर्ले आडेफाटा येथे गुरे बेशुद्ध अवस्थेत मिळाल्याने मोठी खळबळ उडाली। या गुरांना बेशुद्ध करण्यासाठी पावसदृश्य कोणता तरी पदार्थ खायला घातल्याचा आरोप अक्षय फाटक व पप्पू रेळेकर यांनी केला आहे। ही गुरे पकडल्यानंतर 2 गाड्या दापोलीच्या दिशेने जीवघेण्या वेगाने गेल्या। या सगळ्याची माहिती मिळताच दापोली येथे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर, जालगावचे शाखा प्रमुख मयूर मोहिते यांच्यासह हिंदुराज मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी या गाड्या अडवण्यासाठी दापोली शहरात नाकाबंदी केली। आंजर्ले आडेफाटा येथून दापोलीच्या दिशेने अत्यंत वेगाने 2 गाड्या आल्याची माहिती दापोली येथील युवकांना मिळाली। युवकांनीही दापोली येथे या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला। यातील एक पांढऱ्या रंगाची गाडी ही दापोली शहरातील काळकाई कोंड येथील नशेमन कॉलनीत या युवकांनी घातली व ते युवक गाडी सोडून पसार झाले। हा सगळा प्रकार समजताच दापोलीच्या सहाय्यक निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। अनेक युवकही जमा झाले होते। यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख पप्पू रेळेकर, जालगाव शाखा प्रमुख मयूर मोहिते, भाजपचे युवा नेते अक्षय फाटक यांच्यासह असंख्य युवक या ठिकाणी उपस्थित झाले। या सगळ्यांनी त्या पळालेल्या युवकांचा शोध सुरू केला होता। याच वेळी 2 युवक हाती लागले। त्यांनी आपलं नाव नूर मोहम्मद राहणार पनवेल, अमन घरे राहणार शृंगारतळी असल्याचे सांगितले। त्याला दापोली पोलिसांनी मध्यरात्री उशिरा ताब्यात घेतले व त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। आणखी 2 ते 3 साथीदारांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता। या प्रकरणी आता दापोली पोलीस नेमकी कोणती कारवाई करतात याकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे। तांबे म्हणून एक इसम आहे, त्याच्या नावावरती गाडी आहे आणि त्याचा ऍड्रेस पालघरचा आहे। शोध घेतोय आम्ही। अच्छा, नेमके प्रकार आता साहेब आल्यावरतीच कळतील। आंजरल्यात काय प्रकार घडला ते तिकडे गेलेले आहेत, मला इकडे यायला सांगितलंय, गाडी पकडली म्हणून। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।